Second chapter of physics is mechanical properties of fluids. Before starting this second chapter, look at some definitions, some terms which are frequently used in this chapter. First is deformation. Deformation means change in dimensions. Dimensions can be length, volume or shape. डिफॉर्मेशन याचा अर्थ वस्तूचा आकार म्हणजे त्याचे जे काही डायमेन्शन्स आहेत, लांबी, त्याचा आकारमान किंवा त्याचा शेप बदलणं याला म्हणतात डिफॉर्मेशन. जसं की रबर आहे, आपण ताणलं की त्याची लांबी बदलते, किंवा एखादा बॉल असेल, रबरी बॉल असेल, त्याला आपण कॉम्प्रेस दाबलं की त्याचं व्हॉल्यूम कमी होतं, त्याला म्हणतात डिफॉर्मेशन. अजून एक कन्सेप्ट आहे स्ट्रेस. जेव्हा डिफॉर्मेशन करण्यासाठी आपण बॉडीवरती फोर्स लावतो तेव्हा दॅट फोर्स पर युनिट एरिया इज कॉल्ड ॲज अ स्ट्रेस. रिस्टोरिंग फोर्स ही टर्मसुद्धा वारंवार या चॅप्टरमध्ये वापरली जाते. रिस्टोरिंग फोर्स म्हणजे काय? जेव्हा आपण एखाद्या बॉडीवरती एक्सटर्नल फोर्स अप्लाय करतो, उदाहरणार्थ स्प्रिंग, तेव्हा त्या बॉडीच्या आतमध्ये उलट दिशेला अपोजिट डायरेक्शनला एक फोर्स तयार होतं, त्याला म्हणतात रिस्टोरिंग फोर्स. ह्या फिगरमध्ये बघा, अप्लाइड फोर्स जास्त, त्याच्या अपोजिट डायरेक्शनला ते रिस्टोरिंग फोर्स असतं. डायमेन्शन्स ऑफ द बॉडी चेंज ड्यू टू एक्सटर्नल अप्लाइड फोर्स, बट व्हेन वी रिमूव्ह दॅट एक्सटर्नल अप्लाइड फोर्स, रिस्टोरिंग फोर्स ब्रिंग्स द बॉडी टू इट्स ओरिजिनल डायमेन्शन्स. जेव्हा आपण बाहेरचं फोर्स लावतो तेव्हा बॉडीचे डायमेन्शन्स बदलतात, आणि जेव्हा आपण बाहेरचं फोर्स काढतो तेव्हा रिस्टोरिंग फोर्समुळं ती बॉडी आपल्या ओरिजिनल स्टेटला येते. नाउ, व्हॉट डू यू मीन बाय फ्लुइड? एनी सबस्टन्स दॅट कॅन फ्लो इज ए फ्लुइड. जे वाहतं त्याला फ्लुइड म्हणतात. देअरफॉर लिक्विड्स अँड गॅसेस कलेक्टिव्हली आर कॉल्ड फ्लुइड्स. त्याच्यामुळं लिक्विड्स, गॅसेस हे सगळे वाहतात, पाणी वाहतं. जे लिक्विड म्हणजे जे वाहतं त्याला फ्लुइड म्हणतात. त्याच्यामुळे सगळे गॅसेस आणि लिक्विड्स हे नॅचरली फ्लुइड्समध्ये येतात. फ्लुइड्सचे काही उदाहरणं बघा. फ्लुइड्स, वॉटर, एअर, गॅसेस आर द एक्झाम्पल्स. परंतु त्याच्या व्यतिरिक्त अजून काही एक्झाम्पल्स आहेत. डो, भिजवलेलं पीठ ज्याच्यापासून आपण पोळ्या करतो, ते पीठ हे सुद्धा फ्लुइड या कॅटेगरीमध्ये येतं, कारण त्याच्यावरती आपण फोर्स लावल्यानंतर त्याचे डायमेन्शन चेंज होतात आणि फोर्स काढल्यानंतर परत ते सरळ होत नाही जसं आधी होतं तसं. टूथपेस्ट इज ऑल्सो फ्लुइड. हे सुद्धा सॉलिड या कॅटेगरीमध्ये येत नाही, ते फ्लुइड या कॅटेगरीमध्ये येतं, कारण त्याला स्वतःचा असा काही आकार, आपण जेव्हा त्याच्यावरती फोर्स लावतो तेव्हा त्याच्यामध्ये जे डिफॉर्मेशन होतं ते परमनंट असतं, ते काही परत रबरसारखं परत आपल्या ओरिजिनल स्टेटला येत नाही. सो टूथपेस्ट इज ऑल्सो फ्लुइड. मोल्टन लाव्हा फ्रॉम व्होल्कॅनो, जो लाव्हा रस असतो ज्वालामुखीमधून बाहेर पडणारा. मर्क्युरी इज ऑल्सो अ फ्लुइड. मर्क्युरीसुद्धा वाहतं, त्याच्यामध्ये पण इंटरनल रिस्टोरिंग फोर्स तयार होत नाही, स्प्रिंगमध्ये जसे तयार होतात तसे. ग्लिसरीन, प्लाझ्मा. व्हॉट इज प्लाझ्मा? प्लाझ्मा इज वन ऑफ द 4 फंडामेंटल स्टेट्स ऑफ मॅटर. म्हणजे 4 भौतिक अवस्था आहेत पदार्थाच्या. सॉलिड, लिक्विड, गॅस ह्या 3 आपल्याला माहीत आहे. चौथी अवस्था म्हणजे प्लाझ्मा. प्लाझ्मा काय असतं? इट कन्सिस्ट ऑफ ए गॅस ऑफ आयन्स, फ्री इलेक्ट्रॉन्स अँड न्यूट्रल ॲटम्स. या प्लाझ्मामध्ये ही पदार्थाची चौथी अवस्था आहे. फोर्थ स्टेट ऑफ मॅटर, इट कन्सिस्ट ऑफ ए गॅस ऑफ आयन्स, फ्री इलेक्ट्रॉन्स अँड न्यूट्रल ॲटम्स. याच्यामध्ये आयन्स असतात, पॉझिटिव्ह आयन्स, निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स, न्यूट्रल ॲटम्स. दॅट इज ऑल्सो, ते सुद्धा फ्लुइड या कॅटेगरीमध्ये येतं. फ्लुइड्स. A fluid is a substance that deforms continuously under the action of an external force. फ्लुइडचं डिफॉर्मेशन कंटिन्युअस होत राहतं जोपर्यंत फोर्स लावतो आपण तसं. सॉलिडमध्ये तसं घडत नाही. सॉलिडमध्ये काय होतं की इंटरनल जे फोर्स आहे ना ते आपल्या एक्सटर्नल फोर्सला अपोज करतं, त्यामुळे डिफॉर्मेशन हे कंटिन्युअसली घडत नाही.
फ्लुइड इज अ फेज ऑफ मॅटर दॅट इन्क्ल्यूड्स लिक्विड्स, गॅसेस अँड प्लाझ्माज. हे तर आपण पाहिले की याच्यामध्ये लिक्विड्स आहेत, गॅसेस आहेत, प्लाझ्मा आहे. सॉलिड्स सोडून बाकी जे राहील ते सगळं फ्लुइड या कॅटेगरीमध्ये येतं थोडक्यात. शिअर मॉड्युलस ऑफ फ्लुइड इज झिरो. शिअर मॉड्युलस कुणाला असतं? ज्या पदार्थांना शिअर मॉड्युलस असतं ते पदार्थ फोर्स लावल्यानंतर डायमेन्शन्स त्या पदार्थांचे चेंज होतात आणि फोर्स काढल्यानंतर ते पदार्थ परत जसे आधी होते तसे होतात. ज्यांना शिअर मॉड्युलस नसतं, शिअर मॉड्युलसला दुसरा शब्द आहे मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. ज्यांना हे शिअर मॉड्युलस नसतं त्यांच्यामध्ये आपण फोर्स लावल्यानंतर त्यांचे डायमेन्शन्स चेंज होतात, पण ते ओरिजिनल डायमेन्शन्स परत प्राप्त करत नाही आपण फोर्स काढल्यानंतर. आणि फ्लुइडमध्ये नेमकं तेच घडतं. डो म्हणजे भिजवलेलं पीठ पोळ्या करण्यासाठी, किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिस, क्ले, चिकणमाती. आता हे पदार्थ जे आहेत याला जर आपण कॉम्प्रेस केलं तर ते कॉम्प्रेस होतात, त्यांचा आकार बदलतो, पण फोर्स काढल्यानंतर ते आधी जसे होते तसे होत नाहीत. म्हणजेच त्यांचं शिअर मॉड्युलस हे झिरो असतं. नाऊ सी सम प्रॉपर्टीज ऑफ आयडियल फ्लुइड. आयडियल फ्लुइडच्या प्रॉपर्टीज आपण बघतो. नॉट रियल म्हणजे वास्तवामध्ये आपल्याला असं फ्लुइड कदाचित मिळणार नाही, कारण आयडियल या शब्दाचा अर्थ असा आहे की आदर्श, की जे प्रत्यक्षात कदाचित असेलही कदाचित नसेलही. काही प्रॉपर्टीज रियल फ्लुइड्सला लागू पडतील, काही पडणार नाही. पहिली प्रॉपर्टी काय आहे? इट इज इनकॉम्प्रेसिबल, दॅट इज इट्स डेन्सिटी इज कॉन्स्टंट, मीन्स इट कॅन नॉट बी कॉम्प्रेस्ड. उदाहरणार्थ की आता समजा ही इथं 5 लिटरची बॉटल आहे वॉटरची, तर याच्यामध्ये आपण 5 लिटरच बॉटल भरू शकतो. तुम्ही त्याच्यामध्ये दाबून कॉम्प्रेस करून 6 लिटर किंवा 7 लिटर पाणी त्याच्यामध्ये भरू शकत नाही, कारण हे कॉम्प्रेस होत नाही. जसं कॉटन असेल की कॉटन कॉम्प्रेस करू शकतो आपण, थोडा त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त भरू शकतो आपण. तर तसं इथं हे कॉम्प्रेस होत नाही, इनकॉम्प्रेसिबल आहे. इट्स फ्लो इज इरोटेशनल. इट्स फ्लो इज स्मूथ. देअर आर नो टर्ब्युलन्स इन द फ्लो. ह्या सगळ्यांचा अर्थ काय आहे पहा, की जेव्हा समजा ह्या फ्लुइड मोशन होत असेल लिक्विडची, फ्लुइडची, तेव्हा त्यातले पार्टिकल्स हे फिरत नाहीत असे स्वतःभोवती, रोटेशनल मोशन परफॉर्म करत नाही. दॅट फ्लो इज कॉल्ड ॲज इरोटेशनल फ्लो. की समजा पाण्यामध्ये एखादा बॉल पडलेला आहे, तर तो न फिरत, स्वतःभोवती न फिरता फिरताच तसाच सरळ पुढे जातो, रोटेशनल फ्लो. याच्या उलट रोटेशनल फ्लो काय असतो, की त्याच्यामध्ये ती बॉडी पडल्यानंतर अशी फिरत फिरत पुढे जाते, त्याला रोटेशनल फ्लो म्हणतात. तर आयडियल फ्लो हे इरोटेशनल असलं पाहिजे. इट्स फ्लो इज अ स्मूथ. एकदम संथ गतीनं ते पाणी वाहिलं पाहिजे, खळखळाट करत नाही. देर आर नो टर्ब्युलन्स. म्हणजे टर्ब्युलन्स म्हणजे कसं की पुराचं पाणी जे खळखळाट करत जातं रँडमली, तशा पद्धतीचं आयडियल फ्लो नसतं, ते स्मूथ असतं. त्याला स्ट्रीमलाईन फ्लो किंवा लॅमिनर फ्लो हा शब्दसुद्धा वापरतात. इट इज नॉन विस्कस. आयडियल फ्लो हे नॉन विस्कस असलं पाहिजे. देर इज नो इंटरनल फ्रिक्शन इन द फ्लो. इंटरनल फ्रिक्शन, विस्कॉसिटी मीन्स इंटरनल फ्रिक्शन. जसं सॉलिड्समध्ये फ्रिक्शन असतं, when one body try to move over another body, then there is a friction between two surfaces in contact. Similarly, when any body moves through the fluid, then that body experience a friction that is called as viscosity. For ideal fluid, the viscosity is zero, means the fluids are non-viscous. म्हणजे आता याचे उदाहरणं आहेत की आता हे पाहिजे सॅनिटायझर. लॉकडाऊनमुळं किंवा ह्या कोरोनामुळं आपण याच्याशी खूप परिचित झालेलो आहोत. तर यासारख्या लिक्विडमध्ये जर आपण त्याच्यामध्ये हात बुडवला आणि फिरवला तर आपल्याला असं त्याचा विरोध जाणवत नाही, रेजिस्टन्स जाणवत नाही. त्याला म्हणतात नॉन विस्कस फ्लो. पण ॲक्च्युली कसं आहे, रिॲलिटीमध्ये काही फ्लुइड्स हे विस्कस पण असतात. पण जर आयडियल फ्लुइडबद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा त्याचा अर्थ ते नॉन विस्कस असं पाहिजे. इट इज अ स्टेडी फ्लो. इट्स व्हेलॉसिटी ॲट ईच पॉईंट इज कॉन्स्टंट इन टाईम. फर्स्ट फिगरमध्ये तुम्हाला एक स्टेडी फ्लो दिसतोय, की संत गतीनं एकसारख्या व्हेलॉसिटीनं. यातला समजा एखादा
एखादी ही लाईन सेंटरचा पॉईंट असेल तर सेंटरला जाणारे सगळे पार्टिकल एक कॉन्स्टंट स्पीडने जातात आणि सरळ जातात, डायरेक्शन्स चेंज करत नाही. दॅट इज कॉल्ड ॲज अ स्टेडी फ्लो. ऑन दी अदर हँड सेकंड फिगर इज अ टर्ब्युलंट फ्लो. म्हणजे पाणी कसंही उसळी घेत, डायरेक्शन रँडमली मध्येच ते फिरतंय, मध्येच गोल फिरतं, मध्येच समोर सरळ जातं, मध्येच स्पीड वाढतो कमी जास्त होतो, त्याला म्हणतात टर्ब्युलंट फ्लो. परंतु आयडियल फ्लुईड हे स्टेडी, त्याचा फ्लो जो असतो तो स्टेडी असला पाहिजे, टर्ब्युलंट फ्लो नको. सॉलिड्स आणि लिक्विड्समध्ये सॉलिड्स आणि फ्लुइड्समध्ये काय डिफरन्स आहे? फर्स्ट डिफरन्स, solid can be subjected to shear. Shear means tangential stress and normal stress, means the stress which changes the shape of the body. Second figure is example of shear stress. Tangential force is applied and the shape of the body changes, त्याचा आकारच बदलून जातो. ते स्ट्रेस सॉलिड मध्ये ते असतं. आणि नॉर्मल स्ट्रेस पण असतं. म्हणजे नॉर्मल म्हणजे काय की असं सरळ वरून पहिली फिगर फोर्स लावले की त्याची ती बॉडी कॉम्प्रेस होते, म्हणजेच ते नॉर्मल दोन्ही स्ट्रेस त्याच्यामध्ये असतं. पण फ्लुइड्समध्ये काय आहे, आयडियल फ्लुइड्स ऑन दी अदर हँड कॅन ओनली बी सब्जेक्टेड टू नॉर्मल कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. कॉम्प्रेस होईल का नाही हा भाग वेगळा, त्याच्यावरती आपण फक्त हे पहिल्या प्रकारचं स्ट्रेस लावू शकतो. अशा पद्धतीचं स्ट्रेस त्याच्यावरती आपल्याला लावता येत नाही. त्याचा म्हणजे टँजन्शियल, म्हणजे थोडक्यात याचा अर्थच असा आहे की त्याला मॉड्युलस ऑफ रिजिडिटी 0 असते. दुसरं, रिस्टोरिंग फोर्सेस आर डेव्हलप. मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं, इन केस ऑफ सॉलिड्स व्हेन वी अप्लाय द एक्सटर्नल फोर्स विच चेंजेस द डायमेन्शन्स, देन इंटरनली forces in opposite directions are developed which brings the body back to their original shape. These forces are developed in solids. In fluids, restoring forces are negligible. Just like example of dough. पोळ्या करण्यासाठी आपण जे पीठ वापरतो ते, त्याच्यावरती आपण फोर्स लावलं तर आतून रिस्टोरिंग फोर्स तयार होत नाही त्याच्यामध्ये. डिफॉर्मेशन्स आर रिव्हर्सिबल. म्हणजे त्याच्यामध्ये एक्सटेन्शन झालं, फोर्स समजा तुम्ही स्प्रिंग ताणली, फोर्स काढले की परत ती आहे तशी होते, परत तुम्ही ताणू शकता. तसं याच्यामध्ये हे इरिव्हर्सिबल असतं फ्लुइड्समध्ये. त्याचे जे प्लास्टर ऑफ पॅरिस आहे, तुम्हाला जो आकार तुम्ही देणार तो परमनंट आहे, परत ओरिजिनल जसं आहे तसं होत नाही फोर्स काढल्यानंतर. किंवा वॅक्स आहे, तुम्ही वॅक्सला कॉम्प्रेस केलं, ते कॉम्प्रेस होऊन जातं, फोर्स काढल्यानंतर परत रबरसारखं जसं आहे तसं होत नाही, म्हणजे इरिव्हर्सिबल आहे. म्हणजे जे काय त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन होतं ते परमनंट आहे, आणि सॉलिड्समध्ये जे डिफॉर्मेशन होतं ते टेम्पररी. फ्लुइड्स डू नॉट हॅव देअर ओन शेप. फ्लुइड्सला जे आहेत त्यांचे स्वतःचा आकार नसतो. प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, काय प्रॉपर्टीज आहेत पहा. दे डू नॉट अपोज डिफॉर्मेशन, दे गेट परमनंटली डिफॉर्म. म्हणजे मगाशी आपण जे पाहिलं तेच परत या ठिकाणी येतं आहे की हे भिजवलेलं पीठ आहे, तर ते आपण जेव्हा त्याला डिफॉर्म करायचा प्रयत्न करतो, त्याचा आकार बदलाय, त्याला दाबण्याचा प्रयत्न करतो, ते विरोध नाही करत त्याला, ते तसंच डिफॉर्म होऊन जातं, जसं आकार देऊ तसंच राहतं ते. दुसरी प्रॉपर्टी आहे, दे हॅव ॲबिलिटी टू फ्लो. वाहण्याची प्रवृत्ती असते त्यांची, की फ्लुइड समजा टेबलवर पडलं, सांडलं की ते वाहतं असं. तिसरी प्रॉपर्टी आहे, दे हॅव ॲबिलिटी टू टेक द शेप ऑफ द कंटेनर. फ्लुइड्सला स्वतःचा आकार नसतो जसा सॉलिड्सला असतो, की प्रत्येक वस्तूचा आकार ठरलेला आहे. आपलं मोबाईल सॉलिड आहे, त्याचा आकार ठरलेला आहे. तशा पद्धतीने फ्लुइड्सला काय स्वतःचा आकार नसतो. ज्या कंटेनरमध्ये तुम्ही बनाल त्या कंटेनरचा जो शेप असेल तो त्या फ्लुइड्सला प्राप्त होतो.